वैजापूर गंगापूर महामार्गावर घायगाव शिवारात वराड घेऊन जाणाऱ्या टेम्पोची ट्रकसोबत समोरासमोर धडकून भीषण अपघात घडला। या अपघातानंतर वैजापूर पोलीस व याच महामार्गाने जाणाऱ्या SRPFच्या तुकडीने जखमींना मदतकार्य सुरू केले। घटनास्थळी JCB व टूविंग कारच्या सहाय्याने टेम्पोच्या चपलेल्या भागातून फसलेल्या प्रवाशांना काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला। मात्र अडथळा येत असल्याने वैजापूर पोलीस ठाण्याचे जटाळे व काळे या कर्मचाऱ्यांनी तातडीने समृद्धी महामार्गावरील रेस्क्यू टीमला संपर्क साधला। परिसरातील नागरिक व SRPF पोलीस यासोबतच वैजापूर पोलीस यांनी देवदूत बनत शर्थीच्या प्रयत्नानंतर फसलेल्या जखमींना बाहेर काढण्यात यश आले। दरम्यान जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। टेम्पोमध्ये 20हून अधिक प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत असून हे पैठणहून येवला येथे लग्नासाठी जात होते। जखमींना वैजापूर शहरातील जवळपास सर्वच रुग्णवाहिका चालक यासोबतच खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी मदतकार्य करण्यासाठी धाव घेतली। यावेळी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यासोबतच खाजगी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून जखमींना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले, उपनिरीक्षक पाडळकर यासोबतच कांबळे गीते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी त्यांनी वाहतूक सुरळीत केली। यानंतर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात जखमींना भेट दिली। वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी देखील जखमींना मदतकार्य केले।